महानगरपालिका निवडणूक 2024 शहरात धुमाकूळच आहे म्हणा. जशा तारखा जवळ आल्या तशा प्रत्येक राजकीय पक्षाकडनं प्रचारालाही जोर लागलेला आहे. मी यावेळेला उपस्थित आहे नालासोपारा पूर्व साईनाथ नगर या परिसरात. हा प्रभाग 16 मध्ये येतो आणि यावेळेला माझ्यावर बोलायला उपस्थित आहेत निलेश चौधरीजी. सर प्रथम तर नमस्कार. आणि आपण एक उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, आपण 16 मधून उमेदवार आहात. काय अशा शहराच्या समस्या आहेत ज्या ह्या प्रभागामध्ये आहेत आणि नवीन विजन आपण काय आखण्याचं लोकांचं? नवीन विजयपेक्षा पहिलं प्रभागामध्ये मी पहिली पाहणी केली. या प्रभागामध्ये रस्त्याची दुरवस्था आहे, गटाराचा जो पाण्याचा निचरा होत नाही त्याचे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे आम्ही पहिलं विजन आमचं असं आहे की या साईनाथ नगरमध्ये आणि इतर वार्ड क्रमांक 16 मध्ये पहिलं पाणी आणि रस्ता ह्यांचं नियोजन कशा प्रकारे होईल याचं आम्ही पहिलं प्लॅन करू. नक्की सर, आपण एक नियोजन केलेलं आहे आणि शहराची सुधारणा ही लांब अशी दिसत नाहीये. पण सर नवीन असं काय विजन आपण ठेवणार आहात की जेणेकरून आपल्याला लोक निवडून देतील? नवीन विजन एकच आहे आपल्याला की जे ट्रॅफिकची समस्या आहे हे एक प्रथम प्राधान्य दिलं जाईल. दुसरी गोष्ट आहे की या विभागात भरपूर ज्या बिल्डिंग आहेत ह्या सी क्लासमध्ये जाण्याच्या अवस्थेत आहेत. त्यांच्यासाठी देवाभाऊनी शब्द दिलेला आहे की क्लस्टर योजना ही लवकरात लवकर अंमलात आणण्यात येईल. सर देवाभाऊनी शब्द दिले पण कुठेतरी जेव्हा उमेदवार निवडणुकीचं जेव्हा मैदान सजलं जातं त्यावेळी मतदान असतील का मतदारांना आश्वासन दिले असतात, पण कुठे ते आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. याबद्दल आपण काय म्हणतो? आश्वासन पूर्ण का होत नाही गेली तुम्ही 8 वर्ष बघतात. इथे होणारे जे नगरसेवक आहेत ह्या नगरसेवकांनी कुठलीच कामं केलेली नाही मिळत. त्यामुळे ही जी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे आमचं विजन एकच राहील. या 16 क्रमांक वार्ड क्रमांक 16 मध्ये आम्ही मास्टर प्लॅन बनवलेला आहे आणि हा मास्टर प्लॅन ज्यावेळी बनवलाय तो आम्ही लोकांना दाखवू आणि त्यांच्या पद्धतीनेच त्यांच्या विचारानुसारच आम्ही हा इथे विकास करू. धन्यवाद सर आपण आपला वेळ दिल्याबद्दल. हे होते निलेश चौधरीजी यांनी एक मास्टर प्लॅन आखलेला आहे आणि त्या मास्टर प्लॅन मध्ये ज्या शहराला किंवा ज्या प्रभागाला खरोखर ज्या गरजा आहेत त्या गरजा खरोखर पूर्ण करणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता पाहावं हे लागणार आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख जी नक्की झाली आहे त्या तारखेला जो जनतेचा कौल असतो त्या कुणाच्या बाजूने असणार आहे. कॅमेरा पर्सन रवीसह मी निलेश माळी, नालासोपारा.